धाराशिवसह महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य बंडखोरीमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप, निराशा आणि फसवणुकीची भावना निर्माण झाली। मतदारांचं म्हणणं आहे की जेव्हा ओमराजेंवर राजकीयदृष्ट्या अत्यंत वाईट आणि पडता काळ होता तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना वडिलांसारखी साथ दिली, आमदार, खासदार केलं। आज जेव्हा पक्षाला त्यांच्या निष्ठेची सर्वाधिक गरज आहे तेव्हा केवळ वैयक्तिक स्वार्थ, सत्ता किंवा दबावापोटी पक्ष सोडणं हा थेट जनतेच्या आणि मतदारांच्या विश्वासाला दिलेला तडा आहे। पक्ष कोणताही असो, संकट काळात पाठीशी उभे राहणाऱ्यांशी गद्दारी करणाऱ्यांना इतिहास कधीच माफ करत नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामीण भागातील तरुण उघडपणे व्यक्त करत आहेत। मतदारांचं थेट आव्हान आहे, जर ओमराजेंना दुसऱ्या पक्षात जायचंच असेल तर त्यांनी आधी जनतेनं दिलेल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि स्वबळावर पुन्हा निवडून येऊन दाखवावं। अन्यथा पब्लिक डोक्यावर घेते तीच वेळ आल्यावर जमिनीवर आणायलाही मागे पुढे पाहत नाही। हीच धाराशिवकरांची आजची भावना आहे। त्याचा फटका आता सोशल मीडिया आणि ग्राउंडवर दिसू लागला। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या फेसबुकवरून 6,000 तर इंस्टाग्रामवरून तब्बल 20,000हून अधिक फॉलोअर्स अवघ्या 24 तासांमध्ये कमी झाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली। एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर मोहिमेमुळे ठाकरे गटाला संसदेत मोठा धक्का बसला। त्यामध्ये सर्वाधिक रोष धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात उमटतोय। कालपर्यंत मातोश्रीचे अत्यंत कट्टर आणि निष्ठावंत म्हणून मिरवणारे ओमराजे अचानक मध्यरात्रीच्या विमानानं दिल्लीला पोहोचले आणि तिथूनच या बंडाच्या सर्व घडामोडी अधिकृतपणे चव्हाट्यावर आल्या। या राजकीय भूकंपानंतर संपूर्ण सोशल मीडियावर ठाकरे समर्थकांनी आणि शिवसैनिकांनी ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला। डिजिटल युगात एखाद्या नेत्याची लोकप्रियता त्याच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सवरून मोजली जाते। अशा वेळी ओमराजेंच्या अधिकृत अकाउंट्सवरून हजारो लोकांनी त्यांना थेट अनफॉलो केलं। विशेषतः तरुण पिढीनं या संभाव्य पक्षांतरावर तीव्र नाराजी व्यक्त करत समाज माध्यमांवरून त्यांची साथ सोडण्यास सुरुवात केली। ओमराजेंनी नुकतीच राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती, परंतु राजकीय घडामोडींचा राग मनात धरून नेटकऱ्यांनी त्या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये "दादा, गद्दारी करू नका, गद्दार ओम्या आणि आम्ही तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती" अशा कमेंटचा प्रचंड पाऊस पाडला। सोशल मीडियावरील या प्रचंड ट्रोलिंगचं मुख्य कारण म्हणजे लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान आणि विविध टीव्ही मुलाखतींमध्ये ओमराजेंनी घेतलेली भावनिक भूमिका। त्यांचा कार्यक्रमातील एक जुना व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये त्यांनी ज्या उद्धव ठाकरेंनी मला साधा ग्रामपंचायतीचाही अनुभव नसताना थेट आमदार आणि नंतर 2दा खासदार केलं, त्यांना मी केवळ स्वार्थासाठी किंवा पैशांसाठी कधीही सोडणार नाही। जर मी असं केलं तर मी माझ्या मतदारसंघातील लोकांची नजर मिळवू शकणार नाही, असं अत्यंत भावनिक वक्तव्य केलं होतं। त्यांच्या याच जुन्या आणाभाका आणि निष्ठेच्या शपथांचे व्हिडिओ आता नेटकरी त्यांना दाखवून देत त्यांच्यावर विश्वासघाताचा आणि ढोंगीपणाचा आरोप करतात। केवळ सोशल मीडियापुरताच हा रोष मर्यादित नसून धाराशिव लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागांमधूनही मतदारांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली। धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील ग्रामस्थांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ओमराजेंच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। गावकऱ्यांच्या मते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर आणि निंबाळकर कुटुंबाच्या अत्यंत पडत्या काळात केवळ उद्धव ठाकरे यांनीच ओमराजेंना पाठबळ दिलं, त्यांना राजकीय अस्तित्व दिलं आणि जिल्ह्यात मोठी ताकद दिली। असं असताना आज जेव्हा उद्धव ठाकरेंना खऱ्या अर्थानं निष्ठावंतांच्या साथीची गरज होती, नेमक्या त्याच वेळी पाठीत खंजीर खुपसून ओमराजे दुसऱ्या गटात सामील होत आहेत। जर त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जायचंच असेल तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग पुन्हा जनतेच्या दरबारात येऊन निवडणूक लढवून जिंकून दाखवावी, असं आव्हान गावकऱ्यांनी दिलं। दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी ओमराजे यांच्या या बंडखोरीमागे एक वेगळाच आणि अत्यंत खळबळजनक दावा केला। ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या ड्रायव्हरची 20 वर्षांपूर्वी झालेल्या हत्या प्रकरणाचा अंतिम निकाल कोर्टात नुकताच लागणार होता, परंतु तो निकाल काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला। संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला आहे की वडिलांच्या हत्या खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी आणि कायदेशीर कचाट्यातून सुटण्यासाठी ओमराजेंवर सत्ताधाऱ्यांकडून प्रचंड राजकीय दबाव आणला गेला होता आणि याच दबावाला बळी पडून त्यांनी हा निर्णय घेतला असावा।
मात्र दुसरीकडे ओमराजेंच्या कट्टर समर्थकांचं म्हणणं वेगळंच आहे। जिल्ह्यातील त्यांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी राणा जगजितसिंह पाटील यांच्या गटाकडून जाणीवपूर्वक फेक आयडी वापरून ओमराजेंचे फॉलोअर्स कमी दाखवण्याचा आणि सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप ओमराजे समर्थकांनी केला। या संपूर्ण राजकीय गदारोळात ओमराजे निंबाळकर यांनी मात्र अत्यंत सूचक मौन बाळगलं असून थेट उत्तर देणं टाळलंय। सुरुवातीला ते नॉट रिचेबल झाले, परंतु नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मी दिल्लीला गेलो नसून पुण्यातच आहे आणि तानाजी सावंत मला दिल्लीला घेऊन गेलेले नाहीत असा खुलासा केला। परंतु जेव्हा त्यांना थेट विचारण्यात आलं की तुम्ही अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहात का, तेव्हा त्यांनी त्यावर स्पष्ट भाष्य करण्याचं पूर्णपणे टाळलं आणि फोन कट केला। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही ओमराजेंना भावनिक साथ घालत आम्ही तुमच्यावर जीवापाड प्रेम केलंय, त्यामुळे तुम्ही दिल्लीला गेला असलात तरी पक्षाच्या बैठकीला परत याल अशी जाहीर अपेक्षा व्यक्त केली होती। मात्र ओमराजेंनी या बैठकीलाही दांडी मारल्यानं त्यांचं पक्षांतर आता निश्चित मानलं जातंय। जिल्ह्यातील त्यांची सावली समजले जाणारे आमदार कैलास पाटील यांनीही मी माझी गॅरंटी घेऊ शकतो, ओमराजेंची नाही असं स्पष्ट करत या फुटीवर शिक्कामोर्तब केलंय। या संभाव्य बंडामुळे धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पडला असून प्रत्यक्ष मतदारसंघात आणि सोशल मीडियावर ओमराजेंची प्रतिमा कमालीची डागाळली। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।